महिनाभरापूर्वी उरण रेल्वे स्टेशन परिसरात अपघात करून बराल पती पत्नीचा जीव घेणाऱ्या जय घरतला पाठीशी घालणारे उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम आणि पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे यांना चांगलंच भोवल्याची चर्चा उरणमध्ये आहे। या दोन पोलीस अधिकाऱ्यांची नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी तडकाफडकी उचलबांगडी केली आहे। त्यांच्या जागी न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर कोते यांच्याकडील जबाबदारी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे विभागाचे निरीक्षक अंजुम बागवान यांच्यावर सोपवण्यात आली आहे। यापूर्वी देखील उरणच्या चिटफंड प्रकरणातील मुख्य आरोपी सतीश गावंड प्रकरणात तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे बोलले जात होते। त्यांच्या जागी सतीश निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती। निकम यांनी पदभार स्वीकारून अवघे 1 ते 1.5 वर्ष झालं असतानाच त्यांनाही आता तडकाफडकी खुर्ची खाली करावी लागल्याची चर्चा आहे। या बदली सत्रामुळे उरणमध्ये अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत। जय घरत प्रकरणामध्ये पोलीस दलाची बदनामी झालेले वेशवी पोलीस मारहाण प्रकरण, गुन्हा दाखल न झालेला गोळीबार, सुपारीच्या गोडाऊनचे जळीत कांड याशिवाय अन्य काही प्रकरणांचाही रोष दोन्ही अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे। त्यामुळे जनतेत रोष निर्माण झाला होता। वरिष्ठ पातळीवरून याची दखल घेतल्यानेच सुनील पाटील यांच्यानंतर सतीश निकम यांचीही तडकाफडकी बदली झाल्याने जय घरत प्रकरण भोवल्याचं सूत्रांकडून समजतं। त्यांच्या जागी राजेंद्र कोते यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांनी उरण पोलीस ठाण्याचा पदभारही स्वीकारलाय। तर पोलिसांना शरण आलेला आरोपी जय घरतला न्यायालयानं तळोजा कारागृहात पाठवलं असून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल होईपर्यंत किमान 90 दिवस तरी त्याचा मुक्काम तेथेच राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे। वादळवारा लाईव्हसाठी घनश्याम कडू, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।